आज होती मुलांना सुट्टी. खरं तर मुलं घरीच होती. सुट्टी म्हटलं का भरपूर वेळ झोपायचा असा दिवस असतो. पण खरं तर मुलांना सकाळी लवकरच क्लासला जायचं होतं. त्यांना क्लासला जायचं होतं म्हणून मी पण लवकर उठली होती. खरं तर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर रामनवमी आहे आणि रामनवमी या दिवसाचं खूप सारं काही महत्त्व आहे. या दिवशी भरपूर असं नामस्मरण वगैरे केलं जातं, मंदिरात वगैरे गेलं जातं. पूजा अर्चा, रामरक्षा स्तोत्र असं बरंचसं काही ऐकलंही जातं घराघरात. आपल्याला पण वाटतं काहीतरी ऐकावं म्हणून मीही सकाळीच आज लावलं होतं रामरक्षा स्तोत्र. तेही मी ऐकत ऐकत माझा स्वयंपाक करायचा चालला होता आणि स्वयंपाकात बनवलेली अळूची वडी तेही तळायची चालली होती. आणि खरं तर मागल्या 8-10 दिवसात ही ॲक्टिव्हिटी घेतली होती अवधूतच्या शाळेत बघा. तो त्या दिवशी गेलाच नव्हता ॲक्टिव्हिटीसाठी, पण फुलं तर त्यानं गोळा करून ठेवली होती. खरं तर त्याला चंदनच पावडर नव्हती म्हणून तो शाळेत गेला नव्हता. आज सुट्टी आहे म्हटलं चला तर मग आज धूप बनवूया. धूपच घेतली होती ॲक्टिव्हिटीमध्ये बनवून आणि सर्व साहित्य. रात्री चंदन पावडर आणून ठेवली होती त्यानं, म्हणून ही बघा सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी वेगळं करा म्हणून त्यांना आपल्या घरीच प्रयत्न केला होता ॲक्टिव्हिटी म्हणजे करण्याचा. मस्त केलं होतं आणि चंदन पावडरमुळे ह्या धूपचा खूप सारा वास सुटला होता. खरं तर वाळल्यानंतर म्हणलं देवाला पण लावायला होईल. आणि त्या धूप बनवत असताना थोडी काही भांडी खराब वगैरे झाली होती. मिक्सरमध्ये बारीक केलेली फुलं वगैरे केसर नारळाची ती भांडी त्यानं स्वतःहून घासून ठेवली. खरं तर मला म्हणला माझ्यामुळे तुला नको तकलीफ म्हणून त्यानं खराब केलेली भांडी त्यानंच घासली. मग चला गेला होता आजचा दिवस असा.